शिवसेना उद्धव ठाकरे व गटाचे प्रकाश मारोटकर यांचे नेतृत्व. संतप्त महिलांचा तहसीलदार व बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना घेराव. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तालुक्यातील 4,000 लाडक्या बहिणींना हप्ता न मिळाल्याने शेकडो लाडक्या बहिणींना घेऊन शिवसेना ठाकरे गटाचे प्रकाश मारोटकर यांनी तहसील व बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयावर आज 2 फेब्रुवारी सोमवार रोजी दुपारी 12:30 वाजता धडक देऊन संतप्त महिलांनी घेराव करून तात्काळ प्रलंबित हप्ते देण्यात यावे, लाडकी बहीण योजनेचे पोर्टल सुरू करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन सादर केले. यावेळी लाडक्या बहिणींनी सरकारविरोधात प्रचंड नारेबाजी करत संताप व्यक्त केला. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील 4,000 लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केली असताना सुद्धा नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याचे हप्ते मिळाले नाही. तसेच शेकडो महिलांची तांत्रिक अडचणीमुळे ई-केवायसी होऊ शकली नाही. कारण सदर ई-केवायसी मध्ये विचारल्या गेलेल्या किचकट प्रश्नांची उत्तरे चुकल्यामुळे लाडक्या बहिणी योजनेच्या लाभापासून वंचित आहे. तसेच लाडकी बहीण योजनेचे पोर्टल सुद्धा शासनाने बंद केले आहे. त्यामुळे नवीन लाडक्या बहिणींना सुद्धा अर्ज करता येत नाही. शासनाने ई-केवायसी पासून वंचित असलेल्या लाडक्या बहिणींची नावाची यादी बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडे पाठवली. मात्र सदर यादीत हजारो महिलांची नावे सुद्धा असून पात्र किंवा अपात्र यांचे कारण सुद्धा लाडक्या बहिणींना सांगण्यात येत नसून तात्काळ 15 दिवसांच्या आत लाडकी बहीण योजनेचे पोर्टल सुरू करण्यात यावे, ई-केवायसी करणे सुद्धा सुरू करावे. तसेच सदर ऑनलाईन पोर्टलवर त्रुटी दुरुस्तीचे पर्याय देण्यात यावे व प्रलंबित लाडक्या बहिणींचे हप्ते तात्काळ वाटप करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांना तहसीलदार मार्फत सादर करून 15 दिवसाचा अल्टिमेट दिला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत ज्या महिलांचे हप्ते 3 महिन्यापासून रोखलेले आहे ते लवकरात लवकर सरकारने चालू करावे आणि ई-केवायसी पोर्टल आहे जे लवकरात लवकर सुरू करावं. त्यानंतर ज्या माझ्या लाडक्या बहीण आहेत त्यांना या योजनेचा त्या सर्वांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे अशी मी सरकारला विनंती करते आणि माझ्या लाडक्या बहिणींना न्याय द्यावा ही विनंती करते. मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील हजारो महिलांचे 3 महिन्याचे हप्ते लटकलेले आहे. ई-केवायसी करून सुद्धा त्यांना त्यांच्या खात्यात हप्ते जमा झालेले नाहीये. तर काही महिलांचे ई-केवायसी व्हायचे आहे, पोर्टलच बंद करून ठेवलं. ई-केवायसीच्या पोर्टलवरती अनेक किरकोळ बाबी विचारल्या गेल्यामुळे तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे. परंतु आज या लाडक्या बहीण सगळ्या 3 महिन्यापासून या हप्त्यापासून अनुदानापासून वंचित आहे. म्हणून आज तहसीलदारांना आम्ही या ठिकाणी इशारा दिला, 15 दिवसामध्ये लाडक्या बहीण योजनेचे हप्ते सर्वांना वाटप करण्यात यावे, अन्यथा आम्ही मोठ्या प्रमाणात 15 दिवसानंतर रास्ता रोको आंदोलन छेडू असा इशारा आज तहसीलदारांमार्फत आम्ही शासनाला दिला आहे.